ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी नवीन असतील त्यांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आपल्याला जे नवनवीन व्हिडिओ असतात आपल्या आले संदर्भाचे असतील किंवा इतर पिकाचे असतील तर ते आपल्याला वेळोवेळी बघायलाही मिळतील. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या आल्याच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे. बरेच शेतकरी विचारतात की साहेब, योग्य पाण्याचं नियोजन हे कसं करावं. आणि मी एक सांगतो, आपण जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये फिरतो होतो आपल्याला एक कळू इच्छितं की आपण बघताय की आता हा बेड आहे आणि या बेडला अशा भेगा पडलेल्या आहे. आता या भेगा पडल्या आहे बघा. ह्या भेगा पडल्याने काय झालं शेतकरी मित्रांनो, आता ह्या भेगा पडल्या जेव्हा सूर्याची किरणं पडतात तर सूर्याची किरणं पडल्यामुळे काय होतं की जे सूर्याची किरणं जिथपर्यंत भेग आहे तिथपर्यंत ते जे किरणं आहे तर ते डीपमध्ये जातात. आणि डीपमध्ये गेल्याच्या नंतर जे आपला कंदा असतो त्या कंदाला ते डायरेक्ट त्या बेड आहे तर ते बेड एकदम हीट होतो. हीट झाल्याच्या नंतर आपल्या बेड हीट झाल्याच्या नंतर माती एकदम गरम म्हणजे त्याच्यामध्ये हीट तयार झाल्याच्या नंतर जे असलेले कंद आहे तर त्या कंदामध्ये जे आहे तर 75% वरती पाणी हे असतं. आणि ते पाणी हे कुठं ना कुठं त्याचं अवशोषण म्हणजे शोषण हीटच्या संपर्कात आल्यामुळं त्याचं शोषलं जातं. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे काय होतं की वजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपली घट होते. आणि जर तुम्ही योग्य पाण्याचं नियोजन जर केलं, भरपूर पाणी जर दिलं तर जेणेकरून असे जे आहे तर माझा हा प्लॉट आहे, मला थोडंसं पाण्याची अडचण असल्यामुळे त्यामुळे थोडेसे ह्या प्लॉटमध्ये भेगा पडलेल्या आहे. शेतकरी मित्रांनो, अशा भेगा पडू नये. आणि यामुळे काय होईल की पाणी शोषल्यामुळे वजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही घट येते. बरेच शेतकरी काय म्हणतात की आम्ही योग्य नियोजन केलं, योग्य ट्रीटमेंट केली, चांगला प्लॉट आला, जबरदस्त प्लॉट आला. त्यानंतर जेव्हा आपण प्लॉट हार्वेस्टिंग होतो एप्रिल मेमध्ये, त्यानंतर जे आहे तर वजनामध्ये आपला प्लॉट फिजिकली जे आहे तर कंद भरपूर निघतात, मोठा गंज पडतो. पण त्याचे जे वजन आहे तर वजनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतो. तो फटका याच्यामुळे बसतो की त्या कंदामधलं शोषलेलं पाणी आणि त्याच्यात वजनामध्ये आलेली घट. आणि यामध्ये जर आपल्याला जर ती घट येऊ द्यायची नाही, आपल्याला जर ते बॅलेन्सिंग टिकून ठेवायचं आहे, वजन आपल्याला टिकून ठेवायचं आहे, तर आपल्याला पाणी हे पुरेपूर देणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणाला विचारायची गरज नाही की पाणी किती द्यावं. जर आपण जर लक्षात जर घेतलं, जरा असं तुम्ही प्रॉपर जर ओला बेड ठेवला तर अशा भेगा पडणार नाही. अशा भेगा जर पडल्या नाही तर कंदाला कुठंही वजनाचा फटका आपल्याला बसणार नाही. आणि पाणी हे एकदम गॅप वाईज देऊ नका, 6-6, 7-7 दिवसाचा गॅप वाईज. शेतकरी मित्रांनो, पाणी सकाळच्या वेळेस द्या, रात्रीच्या वेळेस द्या, काही अडचण नाही. दुपारच्या वेळेस पाणी देणं शक्यतो टाळावं. आजचे जे आहे तर बाजार 22 फेब्रुवारीचे आपण आजचे आले बाजार बघणार आहोत. व्हिडिओ थोडा लांब होऊ नये म्हणून. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांनी आपल्या जे आहे तर दर रविवारी लाईव्ह शो असतो 8 वाजता. प्रत्येक शेतकऱ्यांनी यावं आणि आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं आपलं उत्तर देण्याचं काम त्या लाईव्ह शोच्या माध्यमातून करत असतो. शेतकरी मित्रांनो, आता 22 फेब्रुवारीचे बाजार आणि बाजार हे आजचे 23 रुपयापर्यंतची खरेदी आहे. 23,250 अशी आजची खरेदी आहे. आणि जे डागे आणि टोळ आहे तर त्याची 10 रुपयापर्यंत खरेदी आहे, 8 ते 10 रुपयापर्यंत. शेतकरी मित्रांनो, हा आहे आजचा आल्याचा बाजार. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणतात की आल्याच्या बाजारामध्ये तेजी ही कमी होते किंवा बाजार पडताय. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर एक लक्षात जर घेतलं तर बाकीच्या जेव्हा आपण मंड्या बघतो, मंड्यामध्ये जेव्हा गेल्या वेळेस 1500, 1600, 1700 आले झालं होतं, 2700च्या वरती जे आहे तर आपल्याला बाजार हे दिसत नव्हते मंडीमधले. आणि आज जर आपण जर लक्षात जर घेतलं तर ज्या मंड्या आहेत तर नागपूर मंडी असेल, जळगाव मार्केट असेल, छत्रपती संभाजीनगरचं मंडी मार्केट असेल, त्याचबरोबर आपण जे आहे तर शेतकरी मित्रांनो वाशी मार्केट असेल आणि त्याचबरोबर झाशीचं मार्केट असेल, बँगलोर मार्केट असेल, या सगळ्या मार्केटमध्ये 3500 रुपयाच्या प्लस हे खरेदी सुरू आहे. आणि 3500 रुपयाच्या वर प्लस खरेदी सुरू आहे. मंडी मार्केट हे चांगलं आहे. त्याचबरोबर जे आहे तर आता आपल्याकडचं जे आहे तर बरेच शेतकरी म्हणतात आपलं आलं कमी भावात जातं आहे. कमी भावात जाण्याचे कारण एक आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता आहे. व्यापाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आहे, कारण की जे शेतकरी आहे तर ते आले काढण्याच्या म्हणजे तयारीला आहे. बरेच शेतकरी थांबण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे. याचा फायदा हा त्या व्यापाऱ्यांना होतं आणि यामुळं त्यांना कमी दरामध्ये आले हे मिळते. शेतकरी मित्रांनो, ही प्रोसेस अजून 8 ते 10 दिवसापर्यंत राहील. 8-10 दिवसानंतर पुन्हा बाजारभाव हे 2700 म्हणजे जसे झाले होते तर त्याच पूर्वपदावर हे बाजार 100% येऊ शकतात. आणि यामध्ये काही शंका नाही शेतकरी मित्रांनो, कारण की जसं जसा स्टेबलिटी येईन मालामध्ये काढणीमध्ये तसतसे बाजाराची ही आहे तर गुणवत्ता सुधारेल. शेतकरी मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ, आजचं विश्लेषण बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एक दिवसाआड आपण बाजारभावाचा व्हिडिओ हा बनवत जाजू. शेतकरी मित्रांनो, मला एक असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहे तर सबस्क्राईब करून घ्यावं आणि चॅनलला शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं. धन्यवाद.